नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आज एका नवीन विषयावरली एक कविता मी आपणास ऐकविणार आहे आणि कवितेचं शीर्षक आहे प्रत्येकाचं अंतिम सत्य. अंतिम सत्य आपल्याकडं कशाला म्हणतात? अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. मृत्यू हा शेवटचा 16वा संस्कार आहे. मग ते दहन असो की दफन असो, परंतु प्रत्येकाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून हे प्रत्येकाचं अंतिम सत्य आहे. त्याच्यावर हे मी काव्य केलेलं आहे. ऐकूया. तुम्ही लहान मोठे कुणीही असा, तुम्ही लहान मोठे कुणीही असा, मृत्यू अंतिम सत्य आहे. मृत्यू अंतिम सत्य असते. आपल्या पश्चात सर्वासमोर आपले चांगले वाईट कृत्य असते. बस, दुसरं काही नाही. आपल्या घरातलं घड्याळसुद्धा आपल्यासाठी थांबत नाही. आपल्या घरातलं घड्याळसुद्धा आपण घेतलेलं, भिंतीवर लावलेलं, आपल्यासाठी थांबत नाही आणि आपण गेल्याने पूर्वी ठरवलेला कोणताही कार्यक्रम लाभत नाही. बघा तुम्ही जाऊन काहीतरी राहतंय का? वाटी लावून येऊस तर थांबतेत संध्याकाळी मस्त, कारण ते शरीराला अन्नाची गरज आहे, खाल्ल्याशिवाय जमत नाही. शेजाऱ्यानं का आणलेलं होईना, परंतु खावंच लागतं. कुणाच्या जाण्याने उदास होणं हे निव्वळ स्मशान वैराग्य असतं. स्मशानात गेल्यानंतर बघा तुम्ही, माणसं असे गप्पा मारते तंबाखू चोळीत चोळीत. काय खरं हो माणसाचं? काल बोलले मला राम राम झाला, चहा घेऊ म्हणले, काल बोलले हो. दुसरं म्हणतं तुम्ही काल म्हणायलात, आम्ही दूध घेऊन पुडा घेऊन येऊ लागलो तेव्हा भेट झाली, राम राम झाला. आत्ता बोलले म्हण 2 तासापूर्वी. काय खरं आहे माणसाचं? याला काय म्हणतात? स्मशान वैराग्य. स्मशानापुरतं वैराग्य. घरी आलं की पुन्हा दुमतून आणायची तयारी, 2 भाकरी मस्तपैकी, लागला संसाराला पुन्हा. आणि म्हणून कुणाच्या जाण्याने उदास होणं हे निव्वळ स्मशान वैराग्य असतं. जीवनात किती लोकप्रिय व्हावं हे आपलं आपलं भाग्य असतं. इथल्या कालचक्राची गती अशी अविरत फिरती असते. इथल्या कालचक्राची गती अशी अविरत फिरती असते आणि आपली आठवण काढायला फक्त चांगल्या कर्माची कीर्ती असते. ते असल तरच कुणीतरी आपली आठवण काढतं. कर्माशिवाय कुणीही आपल्या सोबत काहीच नेत नाही. कर्माशिवाय कुणीही आपल्या सोबत काहीच नेत नाही आणि नेहमी साथ देणारी सावलीसुद्धा शेवटी सोबतीला येत नाही. म्हणूनच होईल तेवढं इतरासाठी चंदन होऊन झिजत जावं. म्हणूनच होईल तेवढं इतरासाठी चंदन होऊन झिजत जावं आणि समाधानाच्या अश्रूमध्ये एकदा तरी भिजत जावं. समाधानाच्या अश्रूमध्ये एकदा तरी भिजत जावं. कविता आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.